नमस्कार. AI टूल्स नेमकं काय सॉफ्टवेअर आहे याचं थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन पुन्हा द्यावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. बऱ्याच लोकांचं काही कन्फ्युजन आहे ते दूर करण्याचा मी प्रयत्न करतो. बरेच लोक त्याला व्हिडिओ वगैरे मागत आहेत, तर व्हिडिओ वगैरेची जी काही गरज नाही आहे, कशी गरज नाही आहे हे समजावून सांगतो. तर हे आहे टूल. हे skilltabpro.com AI लिहिलं की विद्यार्थ्यांना लॉग इन करता येईल. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना हे असं आउटलुक दिसणार आहे. विद्यार्थ्यांना इथं 10 असाइनमेंट दिसत आहेत. हे टास्क आहेत, AI चे टूल नाही आहेत. ते 10 टास्क दिलेले आहेत. ते 10 टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणते AI टूल वापरायचे हा त्यांचा चॉईस आहे. मग ते गुगल करतील, ChatGPT करतील किंवा कोणतेही जनरेटिव्ह AI वापरून ते स्वतःचा स्टडी करणार आहेत, रिसर्च करणार आहेत. पण कसा स्टडी करायचा, कसा रिसर्च करायचा, कसं काम करायचं ह्याच्यासाठी आम्ही आठवड्यातून एक दिवस एक लेक्चर घेतो दर गुरुवारी. आणि एका दिवसामध्ये 1 तास आम्ही लेक्चर घेतो. त्या 1 तासामध्ये हे 10च्या 10 असाइनमेंटची त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन देतो. त्यातले 1-2 टूल प्रत्यक्ष वापरून दाखवतो आणि प्रत्येकाचे आउटपुट विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कसे येईल याची काळजी घेतो. विद्यार्थी काय करतात, तर मीटिंग नोटसाठी त्यांनी काय वापरलं हे त्यांनी इथं लिहिले बघा. विद्यार्थ्यांनी काय वापरलं ते. त्याच्यानंतर 3D कॅरेक्टरसाठी कुठलं टूल वापरलं काय, इथं 12 विद्यार्थ्यांनी काय केले, नोट्स लिहिलेले आहे की आम्ही काय 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 वापरलेलं आहे, कसं वापरलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना गाईड करत आहेत. इथं 4 विद्यार्थ्यांनी व्हॉइस चेंज करण्यासाठी काय काय टूल वापरलं त्याची माहिती दिलेली आहे. पण हे विद्यार्थी एकमेकांना ओळखतात, त्यामुळे ते एकमेकांना विचारणार आहे की तू कसं केलं मला सांग, मला वापर, मला पण ते करायचं आहे. कार्टुनिफाय करण्यासाठी बघा 2 लर्नरनी आउटपुट लिहिलेलं आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता इथं जिंगल बनवायची होती, तर इथं 5 विद्यार्थ्यांनी नोट्स टाकलेले आहेत. जिंगल बनवण्यासाठी असं आम्ही केलेलं आहे. काय केलं कसं मी वाचलेलं नाही, पण विद्यार्थी लिहितात. इथं बघा कुठले असाइनमेंट होते, तर बुक कव्हर करण्यासाठी काय केले त्यांनी, तर 10 विद्यार्थ्यांनी नोट्स लिहिल्यात. मी विद्यार्थ्यांना सांगतोय तुम्ही तुमच्या नोट्स लिहा आणि विद्यार्थी स्वतः लिहित आहेत. विद्यार्थी जर काय ॲड नोट्सवरती क्लिक केलं की ते लिहू शकतात की मी हे टूल कसं केलं, आउटपुट कसं केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी हे केलेलं ते अपलोड करतायत या वेबसाईटवरती. याला आपण काय म्हणतो, तर पोर्टफोलिओ म्हणतो. हे पोर्टफोलिओ सुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. बरं, हे पोर्टफोलिओ पालकांना सुद्धा पाहता येणार आहे. नुसता रोल नंबर टाकला इथं की त्यांचा किंवा नाव टाकलं तरी दिसेल. विद्यार्थ्यांनी काय काय केलं तर सगळं दिसते बघा. विद्यार्थ्यांनी केलेले आउटपुट्स तिथे दिसतील. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंटचे सुद्धा दिसतील, AIचे सुद्धा दिसतील. प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय काय केलंय. त्यामुळे मला हे सांगायची गरज नाही की विद्यार्थ्यांनी काय केलंय आणि काय नाही केलंय. आणि किंबहुना विद्यार्थी जेव्हा इतर लोकांचे पोर्टफोलिओ बघतात ते एकमेकांना कॉपी सुद्धा करणार आहेत, एकमेकांना विचारणार पण आहेत आणि एवढंच नाहीत तर एकमेकांना मदतही करणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला जास्त टेन्शन न घेता या सगळ्या गोष्टी परस्पर करता येणार आहेत. तर हे असं टूल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आपण की जेणेकरून विद्यार्थी कोलॅबोरेटिव्ह लर्निंग पद्धतीने या गोष्टी करतात. रोज अर्धा तास त्यांना यासाठी वेळ दिला जातो की त्यांनी वेगवेगळे AIचे टूल वापरून आउटपुट तयार करायचे आहेत आणि आपापल्या पोर्टलला अपलोड करायचे आहेत. गुगल ड्राईव्हला अपलोड करायचे, ते पोर्टलला ऑटोमॅटिकली दिसतील. ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला हे ॲडमिनचं लॉग इन दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना कोणकोणते टास्क द्यायचे आहेत हे तुमच्या हातामध्ये कंट्रोल दिलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये एनेबल केलं की विद्यार्थ्यांना जो टास्क दिसणार आहे, एकाच वेळेला 10 टास्क दिसतील असं सेटिंग ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण 100 टास्क ऑलरेडी टाकलेत. आता 105 टास्क त्याच्यामध्ये आहेत. मी दररोज त्याच्यामध्ये नवीन टास्क ॲड करत चाललेलो आहे. ते विद्यार्थ्यांना कोणते टास्क द्यायचे आहेत हे तुम्ही ठरवता, ते टास्क कसे करायचे आहेत हे विद्यार्थी ठरवतात आणि कसे केलेत हे ते स्वतः ते लिहितात आणि इतर विद्यार्थी त्याला कॉपी करतात. अशा पद्धतीने हे काम चालतं. आणि मग रिअल वर्ल्ड त्याला व्हॅल्यू कशी ॲड करता येईल, त्याचा लाईफमध्ये कसा उपयोग करता येईल या गोष्टी सांगण्यासाठी गुरुवारचा दिवस आम्ही निवडलेला असतो. त्या दिवशी त्यांना मग आपण हे कॉन्टेंट कसे वापरायचे आहेत किंवा अभ्यासात कसे वापरायचे आहेत किंवा लाईफमध्ये त्याचा कुठे कुठे उपयोग होऊ शकतो ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. बरं, तर राहिला प्रश्न हे कसं करायचं, काय आहे नेमकं ते टूल, हे एक्सप्लेन कसं करायचं. तर याच्यासाठी MPSLने ऑलरेडी आपल्याला एरामध्ये या सगळे कॉन्टेंट दिलेले आहेत. आता मला एक्झाम्पल दाखवतो बघा. मी कॉन्टेंट कसे लिहिलेले आहेत, म्हणजे त्याकरता वेगळं काय तुम्हाला करायचं नाही. इथं लिहिलं बघा. मी विद्यार्थ्यांना मी सेशन नंबर 10 मध्ये काय सांगितलं आहे बघा, की गुगल फीट, नंतर आयडिओग्राम AI, त्याच्यानंतर insta3d.com ह्या वेबसाईटला व्हिजिट करून त्यांना समजून घ्यायचं आणि काम कसं करतं याचे व्हिडिओ सेशन नंबर 10 मध्ये दिलेले आहेत. 2-2, 3-3 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, हे विद्यार्थ्यांनी बघायचे आहेत. त्याच्यानंतर गुगल ड्राईव्ह AI कसा वापरायचा आहे, डिओलिंगो कसा वापरायचा आहे हे सेशन नंबर 11 मध्ये दिलेलं आहे. रिझ्युमी मेकर, कॅनवा हे सेशन नंबर 12 मध्ये दिलेलं आहे. सेशन नंबर 13 मध्ये टू डू लिस्ट आणि लिंक्डइन बद्दल दिलेलं आहे. 14 मध्ये हेल्दीफाय मी आणि अर्थ हिरो बद्दल दिलेलं आहे. सेशन नंबर 15 मध्ये होम वर्कआउट, नो इक्विपमेंट आणि टायपिंग बोर्ड बद्दल माहिती दिली आहे. ही सगळी माहिती
त्यांना तिथं मिळते, विद्यार्थ्यांना ते नॉलेज गेन करतायत, ते व्हिडिओमधून लर्न करतायत, इरामधून लर्न करतायत. मग आता ते लॅबमध्ये इरा लर्न करताना ते हे व्हिडिओ बघतील, किंवा आम्ही तरी काय सुविधा केलेली आहे, क्लासरूममध्ये सुद्धा त्यांना हे व्हिडिओ दाखवत नाहीत. त्याच्याऐवजी त्यांना कंपल्सरी MKCL लर्नर ॲपमधून ते व्हिडिओ बघायला सांगितलेलं असतं. त्यांना आम्ही सेशन नंबर सुद्धा देतो की सेशन नंबर 13मध्ये तुम्हाला टू डू लिस्ट आणि लिंक्डइन बद्दल माहिती आहे ती पहा. लिंक्डइनला अकाउंट क्रिएट करायचं आहे, टू डू लिस्ट नावाचा एक ॲप आहे, तो इन्स्टॉल करायचा आहे, तो वापरायचा आहे, आणि त्याच्याबद्दल मग वर्गामध्ये उभं राहून इतरांना माहिती सांगायची आहे. आणि त्याच्यापासून जर तुम्ही आउटपुट कसं तयार केलं असेल काही, तर इथं मुलांना सांगायचं. तर विद्यार्थ्यांना टास्क नाही सुचत की नेमकं त्याच्यातून करायचं काय. मग आपण तिथं टास्क द्यायचे, तर ते टास्क देण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर ही वेबसाईट बनवलेली आहे की विद्यार्थ्यांना पण असे वेगवेगळे टास्क देतो की असं तुम्ही इतक्या गोष्टी करा आणि त्याचे असाइनमेंट बनवून ते पोर्टलला अपलोड करा. अशी ती मेथड आहे. सेम ऑफिस स्किलसाठी सुद्धा केलेलं आहे. ऑफिस स्किलला सुद्धा आपण आपल्या ज्या असाइनमेंट शिकवतो त्याच असाइनमेंट शिकवायच्यात. त्याच्याकरता मी वेगळे तुम्हाला काही टूल देणार नाही, त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला मी काही देणार नाहीये. तुम्ही जे असाइनमेंट शिकवता त्याच असाइनमेंट शिकवा. त्या असाइनमेंटमध्ये तुम्ही काय काय मायक्रो स्किल शिकवलेलं आहे त्याची लिस्ट इथे दिसते. विद्यार्थ्यांना ती लिस्ट अशी दिसेल बघा. मी तर ऑफिसवरती क्लिक करतो, विद्यार्थ्यांना ती अशी लिस्ट दिसेल. पीपीटीमध्ये मला ऑडिओ ऍड करता येतो, पीपीटीमध्ये मला व्हिडिओ ऍड करता येतो, वेगवेगळ्या गोष्टी मला करता येतात. मी असं टिकमार्क केलं, ते त्याचं स्किल आहे की जेणेकरून त्यात आणि पूर्ण असाइनमेंट केली की त्यांनी डन बटनावरती क्लिक करायचं आहे, आणि जर ते अपलोड केली तर अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि त्याचा सगळा हिशोब तुम्हाला इथं दिसेल किंवा किती स्किल झाले त्याचे, किती असाइनमेंट झालेले आहेत, किती एआयचे टूल झालेले आहेत. तर हे रिपोर्ट आपले ऑटोमॅटिकली तयार होतात. आणि उद्या तर पालकांनी मागितलं तर आपण त्यांना देऊ शकतो. इथं रिपोर्ट बटनावरती क्लिक करून त्या विद्यार्थ्याचं नाव निवडून आपण काय करू शकतो, त्याचे रिपोर्ट तयार करून पालकांना देऊ शकतो. अशी ती मेथड आहे. तर ऑफिस स्किलसाठी काय केलेलं आहे, तर ऑफिस स्किलला सुद्धा आज काय शिकवायचं आहे. समजा मला आज ॲनिमेशन शिकवायचं होतं पॉवर पॉईंटमध्ये, तर तुम्ही लिहिलं, स्मार्ट आर्ट पण शिकवणार होतो आणि ॲनिमेशनमध्ये काही काय घटक असतात ते तुम्ही लिहायचा प्रयत्न केला, त्याची लिस्ट बनवलेली आहे आणि हे आपण तिथं अपलोड करतो. या पेजवरती जाऊन आपण फक्त अपलोड करतो. इथं बघा ऍड कस्टम टास्क नाचं बटन आहे. इथं लिहा पॉवर पॉईंटचं असाइनमेंट आहे, टास्कचं नाव लिहा, त्यात काय काय शिकायचं आहे तुम्हाला. कॉमा फॉर एक्झाम्पल वरची असाइनमेंट लिहिली, बोर्ड कॉमा इटली कॉमा 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 केलं की सेपरेट काय करतो ते स्किल म्हणून तो काउंट करतो. अशा पद्धतीने डिस्क्रिप्शन लिहिलं, इथं स्किल लिहिलं, आणि जर तुम्हाला काही मटेरियल त्यांना शेअर करायचं तर शेअर करा, अदरवाईज करू नका. आणि मग विद्यार्थ्यांना हे दिसतं. आता ह्याच्यात बघून त्यांनी काय करायचं आहे का, काही करायचं नाही. ऑफिसमध्ये बघून त्यांना काही स्किलमध्ये बघून काही करायचं नाहीये. त्यांना फक्त काय दिलेलं आहे, ही लिस्ट दिलेली आहे. जेव्हा त्यांना मी ही असाइनमेंट शिकवणार आहे, फॉर एक्झाम्पल मी एक्सेलची असाइनमेंट शिकवलेली आहे आणि त्यांना मी सांगतो की लॉग इन केल्यानंतर एक्सेलमधली 9वी असाइनमेंट आपली झालेली आहे, तर तू काय कर, 9व्या असाइनमेंटचे कोणकोणते टूल तुला कळलेत त्याच्यावरती तुला काय करायचं आहे, टिकमार्क करायचं. ब्रिज करता येते का तुला, वजाकी करता येते का, गुणाकार, भागाकार, घातांक, फंक्शन, फॉर्म्युला, काउंट, ॲव्हरेज, मीन, मोड, मीडियन, टुडे फंक्शन, व्ह्यू लुकअप, इतकं तुला जे जे कळलंय त्याआधी टिकमार्क करत जा. जे राहिलंय ते रिव्हिजनमध्ये आपण कव्हर करू शकतो की जेणेकरून आपल्या पण लक्षात राहतं काय शिकवायचं राहिलंय आणि विद्यार्थ्याच्या पण लक्षात राहते की काय शिकवून झाले आणि काय बाकी राहिले. एखादं बाकी मुलांचं व्ह्यू लुकअप झालं आणि ह्याचं झालं नसेल तर ह्याला आपण सेपरेटली एक असाइनमेंट देऊन तेवढं फॉर्म्युला समजावून सांगू शकतो की व्ह्यू लुकअप नेमकं कसा असतो. अशा पद्धतीने हा हिशोब ठेवावा म्हणून हे दिलेलं आहे. याचा व्हिडिओ वगैरे काही लागत नाहीत. विद्यार्थी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि गरज पडली तर यूट्यूबला जाऊन ते व्हिडिओ सुद्धा पाहणार आहेत, आपल्या इरामधून सुद्धा व्हिडिओ पाहणार आहेत आणि मग त्यांना या गोष्टी करण्यासाठी फक्त जो सपोर्ट लागतो ना तो सपोर्ट आपण द्यायचा आहे. हे फक्त मॉनिटरिंग सिस्टीम आहे. मी तुम्हाला या टूलमध्ये काय काय देतो, तर एक पर्यंत तुम्हाला एआयची वेबसाईट प्रोसेस करायला देतो. अनलिमिटेड विद्यार्थी तुम्ही ऍड करू शकता. तर तुम्ही सगळे विद्यार्थी ऍड करू शकता. तुमचे वर्षभरात जितके होतील तेवढे सगळे विद्यार्थी तुम्ही ऍड करू शकता, त्यांना ऍक्सेस देऊ शकता. तुम्ही एआयचे टूल तुम्हाला मी स्वतःच 115 आता दिलेले आहे, टूल नाही 115 टास्क दिलेले आहेत. एकच टास्क आपण 10 टूल वापरून सुद्धा पूर्ण करू शकतो. म्हणजे तुम्हाला 10 टूल वापरलं तर समाधान मिळेल, पण टास्क एकच झालं. म्हणून एकच टास्क आपण वेगवेगळे टूल वापरून करू शकतो. किंवा टास्क मला पूर्ण करण्यासाठी कोणतं एआयचं टूल वापरायचं हे विद्यार्थ्यांना चॉईस करू द्या. त्यातले बरेचसे पेड असतात, त्यामध्ये क्रेडिट नसतात. तर मग जे फ्री आहे ते सर्च करतात आणि एकमेकांना शेअर करतात आणि विद्यार्थी एकमेकांना शेअर करतात म्हटल्यानंतर आपलं टेन्शन कमी होतं. कारण मी तुम्हाला एखादं शेअर केलं की ही वेबसाईट चांगली आहे वापरा, आणि मी जेव्हा वापरली तेव्हा ती फ्री होती, तुम्ही वापरायला गेला तो पण ती पेड झाली, तर असं झालं की मग आपल्याला एकमेकांना हेल्पच करता येणार नाही. त्यापेक्षा जे नवीन गोष्टी येतील ना विद्यार्थी डायरेक्टली सर्च करतात आणि नवीन टूल वापरतात. जे आपण त्यांना सांगितलं सुद्धा नाहीये ते स्वतः टूल वापरतात.
तर फक्त गुरुवारच्या दिवशी आपण त्यांचा हिशोब घ्यायचा, त्यांना काय काय जमलं काय काय जमलं नाहीये, आणि सगळे विद्यार्थी एआयचा अभ्यास करतायत की नाही हे चेक करण्यासाठी आपण एक मोटिवेशनल काही गोष्टी त्यांना शेअर करायच्या, दाखवायच्या, करून घ्यायच्या. अशी ती मेथड आहे आणि त्याचं नाव आहे AI टूल. हे सॉफ्टवेअर नसून एक आपण काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांना मॉनिटर करण्यासाठी, विद्यार्थ्यांचा डेटाबेस क्रिएट करण्यासाठी बनवलेले एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमचा तुम्ही उपयोग केला, वर्षभर तुम्हाला हे वापरता येईल. पालकांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. एवढंच काय, तुम्ही कोणाला अगदी ॲडमिशन घेताना, मार्केटिंग करताना सुद्धा दाखवू शकता आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे. या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांचे आउटपुट दाखवू शकतो आणि हे तुमच्या गुगल ड्राईव्हला सेव्ह केलेलं असतं. जोपर्यंत तुम्ही डिलीट करत नाही तोपर्यंत ते डिलीट होणार नाही. तर असं आहे, बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं की AI टूल नेमकं काय आहे हे समजावून सांगण्यासाठी हे मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे. ज्यांनी सॉफ्टवेअर घेतलंय त्यांनी आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर अजूनही काम करताना त्यांना अडचण येते, ते आमचं गुरुवारचं रेग्युलर लेक्चर अटेंड करू शकतात. आम्ही नेमकं विद्यार्थ्यांबरोबर कसा संवाद साधतो ते पाहू शकता आणि त्यातून ते स्वतः बसतील किंवा त्यांच्या स्टाफला बसवलं तरी पण चालेल. स्टाफ पण अटेंड करून विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स वाढवण्यासाठी ते अधिक चांगला प्रयत्न करू शकतील. ज्यांनी अजून AI टूलचं सॉफ्टवेअर घेतलेलं नाही आहे आणि घेण्याची इच्छा आहे, मला वाटतं मी तुम्हाला समजून सांगायचा व्यवस्थित आता प्रयत्न केलेला आहे. तरी काही शंका असतील तर डेफिनेटली मला तुम्ही कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.